नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। तर आपण आज 8 ऑगस्ट 2023 रोजीचा वनरक्षक भरतीचा शिफ्ट क्रमांक 2 चा पेपर बघतोय। आपल्याला माहित आहे की यावर्षी वनरक्षक भरती होणार आहे आणि त्याचं लवकरच जाहिरात वगैरे सुटेल आणि प्रोसेस चालू होईल। तर त्या अनुषंगाने आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेमकं पोरांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की नेमकं पेपरचा दर्जा काय असतो आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। भरपूर साऱ्या पोरांच्या कमेंट्स होत्या, तर आज आपल्याला डिस्कस करायचं आहे 8 ऑगस्ट, ठीक आहे, 8 ऑगस्ट 2023 रोजी झालेला शिफ्ट क्रमांक 2 चा पेपर। आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असेल की आपल्याला याच्यामध्ये 4 गोष्टी कॉमन आहेत। ते म्हणजे काय, प्रत्येक विषयाचे 15 प्रश्न। 15 प्रश्न म्हणजेच काय, रिझनिंगचे 15 प्रश्न, मराठीचे 15 प्रश्न, त्यानंतर इंग्रजीचे 15 प्रश्न आणि त्याच्यानंतर आहे जीकेचे 15 प्रश्न। असे 60 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, म्हणजे एकूण 120 गुणांसाठी तुमचा पेपर असणार आहे। घेणारे पोरं याच्यामध्ये 100 प्लस 110 सुद्धा मार्क घेतात किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त घेतात। आपल्याला टार्गेट 100 प्लस घेऊन चालायचं आहे, जेणेकरून आपण सहज सिलेक्शन घेऊ शकेल। आता जसं तुम्ही माझ्या क्लासमध्ये जोडून राहा, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीत करण्याचा प्रयत्न करेल मी, आणि तुमचा स्कोर सुद्धा तुमचा स्कोर नसेल तो माझा स्कोर असेल, त्याच्यामुळे तुमचं माझ्यावरती टाकून द्या। ओके, चला पहिला प्रश्न बघतोय। ज्याप्रमाणे दुसरा अक्षर गट पहिल्या अक्षर गटाशी, थोडंसं समजून घ्या। आपण बुद्धिमत्ता सॉल्व करतोय, बुद्धिमत्ता सॉल्व करत असताना आपल्याला 1 ते 30 पर्यंत घन, 1 ते 30 पर्यंत वर्ग, 15 पर्यंत घन, एबीसीडीचे 26 अक्षर आणि त्या अक्षराचा नंबर किती आहे, म्हणजे पी 16 नंबरला येत असेल, ए 1 नंबरला येत असेल, झेड 26 नंबरला येत असेल, क्यू 17 नंबरला येत असेल, एस 19 येत असेल, टी 20 येत असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच माहीत पाहिजे, त्याच्याशिवाय जमत नाही। आता पहा, ज्याप्रमाणे दुसरा अक्षर गट, प्रश्न वाचायच्या वेळेसच व्यवस्थित वाचायचा, जेणेकरून प्रश्न लगेच समजेल। दुसरा अक्षर गट पहिल्या अक्षर गटाशी, म्हणजे हा जो दुसरा अक्षर गट आहे ना, त्याचा संपर्क या पहिल्या अक्षर गटाशी आहे म्हणते, तर पहिल्या अक्षर गटाशी संबंधित आहे। त्याचप्रमाणे तिसऱ्या अक्षर गटाशी संबंधित असलेला दिलेला 4 पर्यायामधून मला पर्याय निवडायचा आहे। पहा, ठीक आहे, प्रश्न समजला असेल सर्वांना। आता जसं इथं आपल्याला दिलं आहे बी, डी आणि एफ, याला म्हटलेलं आहे आय, के आणि एम, ठीक आहे। आय, के, एम, मला काय म्हणायचं आहे, माझ्या मित्रांनो दुसऱ्याचा संबंध पहिल्याशी आहे म्हणे। मग आता आपण जर कधी एकदम बेसिक पद्धतनं बालवाडी सारखं समजून सांगायला गेलो, तो बी चा क्रमांक 2 असतो, डी चा 4, एफ चा 6, एम चा 13, के चा 11, आय चा 9। तुम्हाला इथं एक गोष्ट कॉमन लक्षात आली काय, ते म्हणजे कोणती रे, इथं पहा 9 मधून 2, 11 मधून 4, 13 मधून 7, म्हणजे दुसऱ्यातून पहिला होता म्हणते ना संबंधित। प्रत्येक ठिकाणी -7 दिसू राहिले का, प्रत्येक ठिकाणी -7, मग प्रत्येक ठिकाणी -7 असेल माझ्या मित्रांनो, तर मग आता मला इतकं सांगा, हा यू आहे, म्हणजे हा तिसरा गट आहे, त्याच्याशी संबंधित म्हणते चौथा गट आपल्याला काढायचा आहे। आता यू, याच्यानंतर दिलाय डब्ल्यू आणि त्याच्यानंतर वाय। आता यू म्हणजेच 21व्या क्रमांकाला, डब्ल्यू म्हणजे 23व्या क्रमांकाला, वाय, बरं हे नंबर कुठचे होय, हे मला नंबर खूपच आवडतात काय टाकायला, आणि मला वाटले तेच नंबर टाकतो काय मी, नाही, मी एकदा सांगण्याचा इथं सुद्धा प्रयत्न करेल। ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड, हे झाले एबीसीडीची 13 नंबर। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 हे 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26, हे एबीसीडी 26 नंबर झाले, ठीक आहे। हे तुम्हाला पाठच पाहिजे, मी मुद्दाम लिहून दिलं, पहिला क्लास आहे म्हणून। आता मला इतकं सांगा, इथं काय दिलेलं आहे, डब्ल्यू, सॉरी आपला यू, डब्ल्यू आणि वाय। आता 21 आहे, 23 आहे आणि 25 आहे,
ओके, तर याच्यापासून आपल्याला काय इथं प्रत्येक ठिकाणी 7 7 मायनस केले. मग घ्या ना 21 मधून 7 मायनस करसाल तर 14. 14 म्हणजे एबीसीडी मधला तुम्हाला इथं दिसेल कुठं आहे 14 म्हणजे यन होय. यन वाले ऑप्शन किती आहेत? यन वाला एकच ऑप्शन आहे. डायरेक्ट उत्तर आलं ना. पहिला प्रश्न होता म्हणून इतका वेळ लागला. तुम्हाला सांगतो विथिन सेकंड तुम्ही सॉल्व्ह करू शकता. माझ्यासोबत फक्त तुम्ही जुळून राहा. आता याच्यातून 7 गेले, 23 मधून 7 गेले, किती उरतात माझे मित्रांनो? 16. एबीसीडी मधला पी होय का? पहा इथं 16 नंबरला पी आहे. त्याच्यानंतर या 25 मधून 7 गेले, किती उरले? 18 उरले. 18 म्हणजे एबीसीडी मधला आर आहे का? हो. कुठे आहे मग? हा इथं आहे. सर्वांना समजलं का? NPR या प्रश्नाचं उत्तर होईल 8 ऑगस्ट 2023चा हा शिफ्ट क्रमांक 2चा पेपर आपण बघतोय स्क्रीनवरती. पुढे चालतोय. दिलेल्या अपूर्णांकाचे अंदाजे मूल्य काढणं म्हणजे काय होय? अंदाजे मूल्य काढणं म्हणजे काय? तिथपर्यंत कमीत कमी आपल्याला पोहोचायची असते किंवा होऊ शकते कमी जास्त त्याच्या जवळ जवळ जाईल. आता 2 ब्रॅकेट दिलेला आहे. 2.12चा वर्ग वजा दिलेला आहे 1.61चा वर्ग. ज्याही वेळेस माझ्या मित्रांनो तुम्हाला असं करायचं नाही 212 गुणिला 212 वजा 161 गुणिला 161. यांना काय होईल माहिती आहे काय? आपला वेळ इतका जाईल की नेमकं शेवटचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करायला भेटेल. एकदा आपल्याला मायनस दिलं ना, अशा वेळेस ट्रिक्स लक्षात ठेवायची. मी सांगतो ते एकदा प्लस करायचं. काय करायचं? एकदा प्लस करायचं. काय ब्रॅकेटमध्ये असतं तर आणखी त्याची क्रिया वेगळी आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. डोंट वरी. आता 2.12 आणि 1.61. 2.12 आता 2 अधिक 1 किती झाला? 3. 6 अधिक 1 किती झाला? 7 आणि 2 अधिक 1 3. 3.73 या प्रश्नाचं उत्तर अगदी राईट होईल. काय होईल माझ्या मित्रांनो? 3.73 या प्रश्नाचं उत्तर अगदी राईट होईल. प्रत्येकाला समजलं? प्रत्येकाला समजलं? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? फक्त प्लस करायची होती. गेलो आपण 3.73 वर, आपलं उत्तर आलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खालील मालिकेत प्रश्नचिन्ह बदलू शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून तुम्हाला निवडायची आहे. म्हणजे इथं दिलेलं आहे 2, ठीक आहे, 6, त्याच्यानंतर 15, त्याच्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह. आता पहा इथं काय म्हणते आपल्याला? बेत्रिक 6. ठीक आहे, बेत्रिक 6 असं म्हणू शकतो का आपण? बेत्रिक 6 नाही. एक काम करा, इथं डिफरन्स न घेऊन घ्या, कारण की ह्या इथं 4चा फरक आहे. इथं फरक कितीचा आहे? इथं 9चा फरक आहे. इथं 4चा फरक आहे म्हणजे काय म्हणसान तुम्ही? इथं 2च्या वर्गाचा फरक आहे. इथं 4चा फरक आहे म्हणजेच काय? 2च्या वर्गाचा फरक आहे. इथं 3चा फरक आहे म्हणजेच काय? इथं 3च्या वर्गाचा फरक आहे. इथं काय येईल? 2चा वर्ग 3चा वर्ग. इथं असं नाही येईल का रे बाबा 4चा वर्ग? 4चा वर्ग म्हणजे प्लस 16 नाही काय? मग 16 मध्ये 15 मध्ये 16 प्लस करसाल तर 31. 31 आहे का ऑप्शन मध्ये? आहे ना. लावा ना मग 31. सर्वांना समजलं? पुढे पहा. गुरुवार 18 एप्रिल रोजी रामचा वाढदिवस आहे. ठीक आहे, 18 एप्रिल रोजी रामचा वाढदिवस आहे. श्यामचा जन्म 19 ऑगस्ट रोजी झाला असेल तर त्या वर्षी त्याचा वाढदिवस आठवड्यातील कोणत्या वारी येईल? हा प्रश्न एकदम सोपी आहे. तुम्हाला सांगतो मी, खरंच हा प्रश्न एकदम सोपी आहे. याच्यामध्ये करायचं काय आहे आपल्याला मला सांगा? 18 एप्रिल पहिले येते की ऑगस्ट पहिले येते? साहजिकच एप्रिल पहिले येते. एप्रिल पहिले येते आणि एप्रिलचा दिवसही दिलेला आहे. कोणता? गुरुवार दिलेला आहे. मग समोरचाच वार काढायचा ना. हे कॅलेंडर खतरनाक आहे. मी कॅलेंडरचं स्पेशल ज्यावेळेस प्रकरण घेईल त्यामध्ये बारीक बारीक बारकावे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आता पहा, याचा वाढदिवस 18 एप्रिल रोजी आहे. ठीक आहे, याचा वाढदिवस 18 एप्रिल आणि तारीख कोणती? कोणता वार आहे? गुरुवार. आता आपल्याला 18 एप्रिल पासून जायचं आहे माझ्या मित्रांनो 18 ऑगस्ट ला कोणता वार येईल इथपर्यंत. ठीक आहे, काही हरकत नाही, चाललो जाऊ आपण. मला सांगा एप्रिल महिना APR एप्रिल आहे, त्याच्यानंतर मे आहे, त्याच्यानंतर जून आहे, त्याच्यानंतर जुलै आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑगस्ट आहे. इथपर्यंतच जायचं ना आपल्याला. बरं, मी तुम्हाला कॅलेंडरच्या संदर्भात सांगितलेले होते ट्रिक्सचा, तुम्हाला आठवते काय? मला तुम्ही एखादा कॅलेंडरचा व्हिडिओ पाहिला असेल, तुमच्या लक्षात येईल की मी म्हटलं होतं 31चा महिना असेल तर 3 ऑड डे मानायचे, 30चा महिना असेल तर 2 ऑड मानायचे. इतकं सांगितलं होतं तुम्हाला मी. हे फक्त लक्षात ठेव जा. 3 काय आहे? 28च्या पुढचे ऑड मानायचे, म्हणजे 28 + 3 31 होतात, तर मग 3 ऑड आहेत. 28च्या समोर 30चा महिना असेल 2 ऑड आहे. मग आता मला सांगा एप्रिल महिना विचारला आहे,
पण एप्रिल महिन्यामध्ये दिवस किती असतात? एप्रिल महिन्यात 30 दिवस असतात. किती दिवस झालेले एप्रिल महिन्यातले? 18 दिवस झालेले आहेत. मग दिवस बाकी किती आहेत? 12 दिवस बाकी आहे. किती? 12 दिवस बाकी आहेत. आता मे 31चा असतो, मग इथं 31चा महिना असेल तर 3 ऑड भेटेल. जून 30चा असतो 2 ऑड भेटेल. जुलै 31चा असतो 2 ऑड भेटेल. आता तुमचं म्हणणं आहे 31चा ऑगस्टही आहे, पण आपल्याला 31 ऑगस्ट पर्यंत जास नाही लागत ना. आपल्याला जे जायचं आहे ते फक्त 19 ऑगस्ट पर्यंत. मग आपल्याला फक्त हिशोबाला आता 19 घ्यावं लागते. म्हणजेच आता आपल्याला बेरीज करावं लागेल. आता पहा हे 12 ठीक आहे, काही हरकत नाही. हे 12 आलं, 12 अधिक 3 15, 15 अधिक 2 17, 17 अधिक 2 19, 19 अधिक 19 38 होते. एक कुठं कमी पडला का रे? एक कुठं कमी पडला का? श्यामचा वाढदिवस 19 ऑगस्ट, हे 19 झाले. 12 3 15, 15 2 17, 17 17 19. एक कुठं कमी पडला काय? कोणता महिना कमी घेतला गेला का? अरे जुलै पहा, इथं पहा ना, इथं पहा ना. जुलै 31चा आहे ना, इथं 3 ऑड येईल ना. इथं जुलै 31चा आहे तर 3 ऑड येईल ना. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? 12 अधिक 3 15, 15 2 17, 17 अधिक 3 किती? 20, 20 अधिक 19 किती झाले माझ्या मित्रांनो? 39 झाले ना. हे 39 आले ना. प्रत्येक 7 दिवसांना वार कोणता येत असतो? तोच रिपीट होतो. 7 दिवसांना वार कोणता? तोच रिपीट होतो. म्हणजे 7 1 7, 7 5 35, 7 39ला 5 वेळा पूर्ण भाग गेला. 7 39ला पूर्ण भाग गेला. उरले किती माझ्या मित्रांनो? हे 5 नाही 4 उरले. का बरं? 7 5 35, उरले 4. जर कधी उरले 4 आणि समोरच जायचं असेल तर मग मला इतकं सांगा, गुरुवारपासून पहिला दिवस एक शुक्रवार, त्याच्यानंतर शनी, त्याच्यानंतर रवी आणि त्याच्यानंतर कोणता? सोमवार. आणि हे सोमवार जे येईल ते तुमचं उत्तर येईल. तुम्हाला असंही करायचं नसेल तर तुम्हाला सांगतो मी, हे शॉर्टकट होतं, सगळ्यात बेस्ट होतं हे. नाही तर मग प्रत्येक ह्याच्यात 31 मे, 30 जून, 31 जुलै, 19 ऑगस्ट यांना सुद्धा तुम्ही काढू शकता. पण कसं आहे, जेवढी कमी बेरीज येईल तितकं काटायला सोपं जाईल, उत्तर लवकरात लवकर येईल. आता ह्याचबरोबर या प्रश्नाचं उत्तर दुसरं कसं होत होतं की आपल्याला 4 दिवस पुढे गेल्यापेक्षा 3 दिवस मागं येत होतं. गुरुवारपासून 3 दिवस मागं कधी आलो असतो आपण, तर एक झाला असता बुधवार, मंगळवार आणि सोमवार. शेवटी 7 दिवसांना वार तोच रिपीट येतो ना. 4 दिवस पुढे जाणं किंवा 3 दिवस मागं येणं, बात तो एक ही है. चलो आगे पुढे पहा माझ्या मित्रांनो. खालील मालिकेत प्रश्नचिन्ह बदलू शकेल अशी संख्या तुम्हाला काय पर्यायामधून निवडायची आहे? 18, ठीक आहे, 38, प्रश्नार्थक चिन्ह 472. आता पहा इथं मध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह बदलू शकेल म्हणजे ही संख्या तुम्हाला सांगायची आहे. मला सांगा 38 2 36, सॉरी 18 2 36, 18 2 36, 36 मध्ये 2 प्लस केले तर 38 झाले. 18 2 36, 36 मध्ये 2 प्लस करसाल तर किती होईल माझ्या मित्रांनो? 38 होईल. ठीक आहे, 38 झाले. आता इथं पहिले 2 न गुणलं, आता 3 न गुणूया आपण. ठीक आहे, 3 न गुणूया आणि नेमकं प्लस किती करायचे ते पाहू. आता पहा 38, 8 त्रिक 24, 3 त्रिक 9, 114 होते का रे? 114 मध्ये 3 प्लस करा, 117 होते. कसं माझ्या मित्रांनो? 38 गुणाकारात 3 करा, कसं होईल? 8 त्रिक 24, 4 हातच्या 2, 3 त्रिक 9, 9 अधिक 2 11, 114. 114 झालं. 114 मध्ये 3 जर कधी आपण प्लस केले तर 117 झालं. 117 आपल्या ऑप्शन मध्ये आहे. तुम्हाला चेक करायचं असेल तर इथून 4 न गुणायचं आणि इथे 4 प्लस करायचे. ठीक आहे, पुढे चालायचं. पुढचा प्रश्न आपण पाहतोय. अजय दक्षिणेकडे 30 किलोमीटर चालतो, तेथून तो यू टर्न घेतो. यू टर्न म्हणजे काय? ते न्यूजवाले बरोबर बोलतात ना, यू टर्न घेतला म्हणून आपल्या मुद्द्याहून पलटला पाहतो. ठीक आहे, तर आता पहा ह्या दिशा देतो मी तुम्हाला. हे उत्तर दिशा आहे, दक्षिण दिशा आहे, पश्चिम आहे आणि पूर्व दिशा आहे. हे वायव्य आहे, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. कधीही लक्षात ठेवा, आपण एक्झाम हॉलमध्ये ज्या वेळेस बसतो त्यावेळेस आपल्याला दिशा पाहण्यासाठी अख्खा वर्ग फिरून आपण येत नाही. आपण जिथं बसलो आहे आपला डावा हात म्हणजे पश्चिम मानायची, आपला उजवा हात म्हणजे पूर्व मानायची, आपल्या समोरची दिशा म्हणजे उत्तर मानायची, आपल्या मागची दिशा म्हणजे दक्षिण मानायची. आता पुढे पाहून घ्या. अजय दक्षिणेकडे 30 मीटर चालतो. हे पहा, हा बिंदू घेतला इथून
हा इथं गेला 30. अजय दक्षिणेकडे 30 मीटर चालतो, तिथून तो युटर्न घेतो म्हणजे डायरेक्ट चेंज करतो, पलटतो. ओके, इथून युटर्न घेतो माझ्या मित्रांनो, इथं लिहितो मी 30 आणि युटर्न घेतला. मग थोडासा कसा इथंच घेतला असता युटर्न तर वाटणार नाही, थोडासा बाजूने घेतो मी, म्हणजे एकाच रेषेवर येणार नाही. थोडासा बाजूने घेऊन आपण युटर्न घेऊन हा 12 किलोमीटर चालतो. हा टोटल हे जे डिस्टन्स आहे 30 आहे आणि हे किती झालं, हे 12 डिस्टन्स झालं. ठीक आहे, 12 चालतो आणि त्यानंतर तो पश्चिमेकडे जातो. मला सांगा पश्चिम दिशा कोणती होय, हे होय. पश्चिमेकडे किती जातो, हा पश्चिमेकडे 6 जातो. चला, पश्चिमेकडे किती आला, 6 आला. तर काय म्हणते, तो त्याच्या प्रारंभच्या बिंदूपासून संदर्भाने त्याचे वर्तमान स्थान कोणते हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे अशा प्रकारची कंडिशन आपल्याला इथं सांगायची आहे. आता मला इतकं सांगा माझ्या मित्रांनो, हे टोटल डिस्टन्स किती आहे, हे टोटल 18 आहे ना, हे 18 आहे आणि हे डिस्टन्स किती आहे, 12. मग 18 हे डिस्टन्स आहे आणि हे 12 आहे, तर त्यातलं उरलं किती, सॉरी हे 30 आहे आणि हे 12 आहे, उरलं किती, 18 उरलं ना. ओके, म्हणजे पहा या 30 मधून 12 गेले तर उरले किती, 18 उरले ना. 18चा पायथागोरस थेरम लागू पडेल ना इथं. आणि हे किती आहे, हे 6 आहे. मग एकदा 18चा वर्ग करा, एकदा 6चा वर्ग करा. 18चा वर्ग 324, 6चा वर्ग 36, 6 अधिक 4 10. ठीक आहे, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि हा 3 360 आलं. आता मला इतकं सांगा, याच्या जवळची वर्गसंख्या कोणती, याच्या जवळची वर्गसंख्या कोणती. तर ती तुम्हाला माहिती आहे 19चा वर्ग होते 361, 18चा वर्ग होते 324. ठीक आहे, याच्या दरम्यान आहे ते. आता सगळ्यात जवळ कोणाचे आहे ते 19चे आहे. पहिली गोष्ट याच्यातले 2 ऑप्शन काढून टाका, कारण की याची जी दिशा, आता मला सांगा हा सध्या इथं आहे ना, इथून निघाला होता, हा सध्या कुठे आहे, इथे आहे, पश्चिमेला नाही आहे तो, कुठे आहे, इथून निघाला होता, हा कुठे आहे, इथं आहे. मग इथं जर कधी असेल हा, तर तो नैऋत्य दिशेला आहे. जिथं नैऋत्य दिशा नाही त्याला पहिले काढून टाका. ठीक आहे, आता 18.97 आहे आणि 15.97 आहे. सगळ्यात जवळ हे जे आहेत 360 आलं आपल्याला 361 आले पाहिजे, 19चा वर्ग 361 आला पाहिजे. याचं उत्तर आपण जवळजवळ 18.97 नैऋत्य लावू शकतो. सर्वांना समजलं काय, 18.97 नैऋत्य आपण लावू शकतो. ओके, पुढे चालू का माझ्या मित्रांनो, डन, कोई बात नाही. पुढे चालूया आपण. एका छायाचित्राकडे बोट दाखवत रीना तिच्या मैत्रिणीला म्हणाली. ओके, काय म्हणाली रीना एका छायाचित्राकडे बोट दाखवत, नातेसंबंध पाहिजा, तिच्या मैत्रिणीनं म्हणाली की तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक, म्हणजे आजोबा म्हणजेच काय, रीनाला बाबा असेल आणि बाबाचे बाबा म्हणजे रीनाचे आजोबा असेल. तो माझ्या बाबांच्या काय म्हणते, तो माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. माझ्या आजोबाला एकुलता एक मुलगा म्हणजे कोण, माझे फादर. माझ्या आजोबाला एकुलता एक मुलगा आहे म्हणजेच कोण, माझे वडीलच आले पाहिजे ते. आणि तो जो मुलगा आहे तो एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे, म्हणजे यांना अधिक काय, एक मुलगा आहे. म्हणजेच माझ्या वडिलाला हे माझे वडील झाले आणि माझ्या वडिलाला मी तर मुलगी आहे ना, माझ्या वडिला आणखी एक मुलगा, म्हणजे तो कोण असायला पाहिजे, माझा भाऊ राया. सर्वांना समजलं, तो कोण असायला पाहिजे, माझा भाऊ असायला पाहिजे. तुम्हाला किती लोक असे तुमच्यात इंटरेस्टेड आहे, आपण जर कधी वनरक्षकची बॅच आणली तर तुम्ही मला कमेंट्स करा. 9579908206 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला यसचा मेसेज करू शकता किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की बॅच आणा म्हणून. मी वनरक्षकच्या बॅचच्या संदर्भात मला 100+ जास्त मेसेज आहेत पोरांचे व्हॉट्सॲपला. त्यानंतर व्हिडिओला तुम्ही जुन्या व्हिडिओला चेक करू शकता की त्यांचं म्हणणं आहे की वनरक्षकची बॅच आणा. आणि हो, ही बॅच सुरुवातीला फक्त रिझनिंगसाठी असणार आहे, रिझनिंग प्लस मॅथ या 2च गोष्टीसाठी बॅच असणार आहे. आणि याचे मार्क हे तुमचे नसेल, माझे असेल. हे 30 पैकी 30 आउट ऑफ करून घ्या. हे 30 पैकी 30 मी आउट ऑफची जबाबदारी माझी असणार आहे. 9579908206 हा माझा नंबर आहे. तुम्ही कॉल नका करू प्लीज, कारण की भरपूर सारे कामं असतात. मी लाईव्ह क्लासमध्ये असलो तर तुमचा क्लास कधी उचलाव
ते कॉल कधी उचला, त्यावेळी तुम्ही एक तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सर बॅच आणा वगैरे अशा प्रकारे सांगू शकता. आणि लवकरच आपण बॅच आणण्याच्या तयारीत आहे. फक्त तुमचा रिस्पॉन्स किती येतो त्याच्यावरती डिपेंड आहे, जेणेकरून बॅचला ते म्हणजे मला त्यातले पैसे मिळाले नाही तरी चालते, पण ज्या काही गोष्टी असतात टेक्निकल PPT बनवण्याचा, इलेक्ट्रिसिटी, त्याचबरोबर वायफाय वगैरे, रेंट वगैरे, या सगळ्या गोष्टी निघाल्या पाहिजे. त्याच्या हिशोबाने आपल्याला तेवढे मुलं असणे सुद्धा गरजेचं आहे. तुमचा रिस्पॉन्स डिपेंड करते. तुमच्या मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा. येच्या जागी प्लस ठेवले, प्लसच्या जागी वजाबाकी ठेवले, सीच्या जागी भागाकार ठेवले आणि डीच्या जागी काय गुणाकार ठेवले, तर खालील समीकरणाचे मूल्य तुम्हाला शोधायचे आहे. ठीक आहे. एच्या जागी प्लस ठेवले, बीच्या जागी वजा ठेवले, सीच्या जागी भागाकार ठेवले आणि डीच्या जागी गुणाकार ठेवले. आता हा 9 घेतला मी, त्याच्यानंतर बी ॲज इट इज लिहून ठेवला, त्याच्यानंतर दिला 49, त्याच्यानंतर एच्या खाली मी हे का देतोय, कारण मला चिन्ह बदलवायचे आहेत, ते बदलवायला सोपे झाले पाहिजेत. 18 ए झाल्यानंतर किती आले 18, याच्यानंतर 18 झाल्यानंतर काय आलं सी, आणि माझ्या मित्रांनो त्याच्यानंतर काय 9, आणि 9 नंतर काय आहे डी आणि 8. इथं पहा कसं चेंज होईल. काय म्हणते, एच्या जागी प्लस आहे, हा एच्या जागी प्लस घेतलं, बीच्या जागी वजाबाकी आहे, कुठं आहे बी, हा बीच्या जागी वजाबाकी आहे, सीच्या जागी भागाकार आहे, सीच्या जागी काय आहे, सीच्या जागी भागाकार आहे, आणि डीच्या जागी काय आहे, डीच्या जागी गुणाकार आहे, डीच्या जागी गुणाकार आहे. आता 9 वजा 49 प्लस 18 भागाकारात 9 गुणाकारात 8, 9 1 9, 9 दोन्ही 18. ठीक आहे, 9 1 9, 9 दोन्ही 18. आता हे करसाल इथं पहिली गोष्ट, तर 8 दोन्ही किती होते 16, 49 जसेच्या तसे आणि 7 सुद्धा जसाच्या तसा. आता मला इतकं सांगा माझे मित्रांनो, सगळ्यात पहिली क्रिया कोणती करू आपण, बेरजेची करू ना. ओके, 8 दोन्ही 16 झाले. इथं काही चुकलं का रे, थांबा मला पाहू द्या चिन्ह बरोबर आहे का. तर हे चिन्ह बरोबर आहे. एच्या जागी प्लस ठेवलं, एच्या जागी प्लस ठेवले, बीच्या जागी वजाबाकी ठेवले, कुठे आहे बीच्या जागी, हा वजाबाकी ठेवले, सीच्या जागी भागाकार ठेवले, सीच्या जागी भागाकार ठेवले, आणि डीच्या जागी ठेवलं गुणाकार. एवढं बरोबर आहे. मग आता डीच्या जागी गुणाकार ठेवले 9 वजा 49 प्लस 18 भागाकारात 9 प्लस गुणाकारात काय 2. आता भागाकार होता 9 दोन्ही 18, 8 दोन्ही 16 झालं. इथं 49 जसेच्या तसे आले, आणि तरी तर म्हणून राहिलो उत्तर कसं चुकून राहिलं. इथं 7 9 आहे ना, आपण इथं 7 घेतले होते चुकून, तरी तर म्हणून राहिलो उत्तर कसं चुकून राहिलं. आता पहा, हे पहिली जी क्रिया बेरजेची आहे ते पहिले करा. 16 अधिक 9 किती होते, 16 अधिक 9 होते 25, 16 अधिक 9 किती होते 25, आणि 25 49 मधून वजा करा किती होते माझे मित्रांनो 24, आणि 24 जे आले ते वजा 24 आले, कारण की 49 मोठी संख्या आहे. मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा करून राहिलो, सॉरी लहान संख्येतून आपण मोठी संख्या वजा करू राहिलो, इथं वजा 24 उत्तर जाईल. इथे वजा 24 उत्तर जाणार आहे. यानंतर 3 गुणे सॉरी जे काय दिलंय सर्व विशेष वर्ण काढून टाकल्यास एक्सच्या डावीकडे उजवीकडे सॉरी डाव्या स्थानी कोणती संख्या येईल तुम्हाला सांगायचं आहे. विशेष वर्ण काढून टाकणे म्हणजे काय होय, विशेष वर्ण सारे चिन्ह काढून टाकणे. काय होय, सारे चिन्ह काढून टाकणे. जर सारे चिन्ह काढून टाकायचे असेल तर आपल्याजवळ फक्त उरेल माझे मित्रांनो 3 x b 9 ओके f 4 j k ठीक आहे 2 8 r s आणि 2. याच्यामधलं तुम्हाला काय म्हणते यक्सच्या उजवीकडे, आता यक्स कुठे आहे इथं आहे, याच्या उजवीकडे म्हणजे इकडल्या साईडले. ठीक आहे, यक्सच्या उजवीकडे म्हणजेच कोणत्या साईडला, याच्या उजवीकडे तुम्हाला सांगायचं चिन्ह म्हणजे कोणतं अक्षर येईल. पहा, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, 6वं, 7 8 9 आणि 10. यस आहे का ऑप्शन मध्ये, यस तर ऑप्शन मध्ये आहे, यस तर ऑप्शन मध्ये आहे. सर्वांना समजलं काय, हे उत्तर आले पाहिजे. ओके, पुढे चालतो मी. खालील मालिकेशी संबंधित नसलेली संख्या, खालील मालिकेशी संबंधित नसलेली संख्या इथं पाहायचं आपल्याला. 14
28 32 64 68 132 संख्या संबंधित नसलेली. आता पहा इथं का उरलं 14 दोन्ही 28, 28 मध्ये 4 प्लस करसाल 32, 32 दोन्ही 64, 64 मध्ये 4 प्लस करसाल 68. आता 68 ची दुप्पट मारायला लागणार ना, कारण की एकदा गुणाला आहे, एकदा 4 प्लस, एकदा गुणेला, एकदा 4 प्लस, एकदा गुणेला. आता साहजिकच गुणाला झाला तर 4 प्लस व्हायला पाहिजे होतं. आता पहिली गोष्ट तर पाहून घ्यायचं 68 ची दुप्पट चेक करा. 68 ची दुप्पट किती होते? 6 2 12, 8 2 16, 136 अपेक्षित होती. इथं 132 दिली, त्यामुळे उत्तर हे ऑड मॅन आउट आहे 3 नंबरचं. सर्वांना समजलं काय? ओके, पुढे चालायचं. नेक्स्ट क्वेश्चन. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर समूह दिलेल्या पर्यायामधून निवडायचे आहे तुम्हाला. आता पहा 6 मध्ये 2 प्लस करसाल 8, 8 मध्ये 2 प्लस करसाल 10, 10 मध्ये 2 प्लस करसाल 12, 12 मध्ये 2 प्लस करसाल 14, 14 म्हणजे एबीसीडी मधला एन होते. एन वाला एकच उत्तर आहे, जास्त टाइमपास करायचा नाही, कारण की आपल्याकडे वेळ खूप महत्वाचा आहे. 3 मध्ये 5 प्लस करसाल 8, 8 मध्ये 5 13, 13 मध्ये 5 18, 18 मध्ये प्लस किती करसाल 23. इथं 23 आलं काय? 23 ही एकाच ठिकाणी आहे, उत्तर आणखी फिट झालं. आता पहा 8 मध्ये 2 प्लस करसाल 10, 10 मध्ये 2 प्लस करसाल 12, 12 मध्ये 2 प्लस करसाल 14, 14 मध्ये 2 प्लस करसाल 16, 16 म्हणजे एबीसीडी मधला होते पी. आता सर्वांना समजलं का रे? एन 23, 23 सगळ्यात शेवटी आलं पाहिजे बरं का. 23 कधी आलं पाहिजे? सगळ्यात शेवटी. आणि आपलं जे आहेत एन आर आणि पी, सर्वांना समजलं उत्तर एन आर पी कसं होईल. तर नंतरचा प्रश्न, खालील मालिकेत प्रश्नचिन्ह बदलू शकेल अशी संख्या पर्यायामधून तुम्हाला सांगायची आहे. ये 14, ठीक आहे. त्याच्यानंतर डी 28, जी 32, प्रश्नार्थक चिन्ह 64, ठीक आहे. पुढे पहा 1 मध्ये 3 प्लस करसाल 4 होईल, 4 मध्ये 3 प्लस करसाल 7 होईल, 7 मध्ये 3 प्लस करसाल, सॉरी इथं 3 3 प्लस करायचे बरं का. 7 मध्ये 3 प्लस करसाल तर काय होते? 10, 10 म्हणजे एबीसीडी मधला जे वाले ऑप्शन किती आहे रे? जे वाला एकच ऑप्शन आहे, डायरेक्ट उत्तर भेटलं. सर्वांना समजू राहिलं काय? सर्वांना समजू राहिलं? तुम्हाला इतक्या व्यवस्थित समजावणार आहे मी. बुद्धिमत्ता आपल्या याचं TCS आणि बुद्धिमत्ता त्याचबरोबर गणित, तुमचे 30 मार्क हे फिक्स करून ठेवा. तुम्ही सगळ्यात जास्त यालाच भेटा ना. आणि मराठीचे पण मी 30 घेऊन घेतो तुमचे, ठीक आहे. मराठीचे पण 30 घेतो, हे पण फिक्स समजा. 30 आणि 30 60ची जबाबदारी तुमची माझी आहे. 60ची जबाबदारी तुमची माझी असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण की 695 8 दिलं, 725 0 दिले, 483 7 दिले, तर 785 किती. खूप छान प्रश्न होता हा, आणि खूप प्रश्न सॉल्व करताना आनंद होते माणसाला. अशा प्रकारचे प्रश्न असतात तर, पण वेळेवर टॅकल झाले पाहिजे. ओके, एखाद्याला आला तर लगेच येते, नाही तर लवकर येत नाही. 725 किती दिलाय 0, 483 किती दिलाय 7, आणि नंतर दिलाय 785 बरोबर किती असं म्हटलेलं आहे. मला इतकं सांगा माझ्या मित्रांनो, ह्या 9 अधिक 5 ची बेरीज करा बरं. मी पाहितं करतो. 9 अधिक 5, 9 अधिक 5 16, 16 मधून 8 गेले, 8 राहिले. ओके, 2 अधिक 5 असे झाले 7, 7 मधून 7 गेले, 0 राहिलं, बरोबर का रे. इथं पहा, इथं 8 अधिक 3 11, 11 मधून 4 गेले, उरले किती 7. याच्यानंतर 8 अधिक 5, 8 अधिक 5 13, 13 मधून 7 गेले, उरले किती 6 राहिले. ते तुमचं उत्तर होणार आहे 6. सर्वांना समजलं? मी बॅचच्या संदर्भात माहिती दिली, ते सुद्धा तुम्हाला समजली असेल. माझ्या मित्रांनो, आपण वनरक्षकची बॅच आणण्याच्या तयारीत आहे. आता या बॅचमध्ये आपल्याला मिळेल काय? या बॅचमध्ये आपल्याला बुद्धिमत्ता आणि गणित मिळेल, जे वनरक्षकसाठी असणार आहे, आणि ते प्युअर TCSचे प्रश्न असणार आहे. असे नाही का चालले पोलीस भरतीचे प्रश्न घेऊन. हां, तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे बेसिक पण कव्हर करून घेईल त्याच्यामध्ये. आणि या बॅचमध्ये फक्त तेवढंच नाही का बा थेरी शिकून दिली आणि चाललं नाही. शिफ्ट वाईज काही पेपर सुद्धा मी घेईल, जेणेकरून तुम्हाला त्या शिकवल्यानंतर त्याचा सुद्धा अंदाज लागेल की हां, पेपर या बेसिसचे एक्झाममध्ये बनत आहे. यानेच आपण काय होणार आहे माझ्या मित्रांनो, लागाच्या दिशेकडे जाणार आहोत. पहा 30 मार्क जर कधी आपण याचे घेत असेल, रिझनिंगचे 30, आणि
मराठीचे 30, आपले किती झाले 60 मार्क झाले आणि 60 मार्क कमी नसणार आहे तुमच्या लागण्यासाठी. तुम्ही 60 पैकी 60 घेऊ शकता. आता मराठी कसं असते ते पाहून घ्या. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला मेसेज मध्ये, तुम्ही कमेंट्स करू शकता. हा राहिले का रे प्रश्न? हा ठीक आहे, काही हरकत नाही. तर दिलेल्या शब्दांचा इंग्रजी वर्णकोशानुसार क्रम दर्शवणारा पर्याय तुम्हाला सांगा. मला इतकं सांगा, 4 नंबरचं उत्तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता इथं, कारण की व्हाय सगळ्यात पहिली येत नाही. ठीक आहे, हे 3 नंबरचा व्हाय तर कधी येणार नाही, सगळ्यात शेवटी झाले पाहिजे व्हाय. काय म्हणते आपल्याला, इंग्रजी क्रमानुसार शब्द लावा. मला इतकं सांगा, जिथं जिथं सुरुवातीला वाय देत असेल ते पहा, इथं ये आहे, इथं ये आहे, इथं ये आहे, पण 10 नंबरचं अक्षर येते पहिले का 13 नंबरचं येते? साहजिकच 10 नंबरचं अक्षर पहिले. तिथं 3 ऑप्शन दिसू राहिले, एक ऑप्शन इथं कटलेलं आहे. ठीक आहे, इथे 3च आहे, वरती 4 ऑप्शन दिलेले आहेत. या प्रश्नामध्ये इथं अमित, अजित, अमन, अजय, अजय, अजय कसं 2दा आलं, अजित 2दा आलं, परत यानंतर 3च माणसं आहेत, ते अमित आहे, अजित आहे आणि अजय आहे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले जो येईल, पहिले तो अजित येईल माझे मित्रांनो, कारण की यम हा 13व्या क्रमांकाला येतो आणि जे हा 10व्या क्रमांकाला येतो. ठीक आहे, त्यामुळे उत्तर डायरेक्टली तुमचा व्हाय सगळ्यात शेवटी येतो, याच्यात काही डाऊट नसू द्या तुम्हाला. ओके, हे सुद्धा इंग्रजी वर्णक्रमानुसार जे काही येईल ते मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करेलच. ठीक आहे, अजय, अजित आणि अजय, इथं अमित राहिला का आणखी? ठीक आहे, पहा पहिले होईल अजित. ठीक आहे, इथं काहीतरी ऑप्शन मध्ये गडबड झाली. अजित नंतर यम पहिले येते की अमनचा यम, ते दोन्ही सोबत येतात. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, होल्डवर ठेवायला येईल. त्याच्यानंतर मला सांगा, आय पहिले आहे की ये पहिले आहे? तर ये पहिले आहे, म्हणजे अजित नंतर अमन आले पाहिजे, अजित नंतर अमन आले पाहिजे, त्याच्यानंतर आले पाहिजे अमित. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आलं पाहिजे अजय. सर्वांना समजलं काय? त्याच्यानंतर काय आलं पाहिजे? अमन. याच्यात काही गडबड असेल तर आपण नक्की चेक करून घेऊ. ठीक आहे, अजित, अमन, अमित आणि अजय. ठीक आहे, पुढे चालू. एकदम बरोबर आहे. पुढचं पाहू. दिलेल्या मालिकेत पुढील येणारी आकृती तुम्हाला निवडून सांगायची आहे. आता मला इतकं सांगा, हा जो ॲरो आहे हा आकृतीशी रिलेटेड आहे, म्हणजे हा ॲरो याच्याशी मिळता जुळता आहे. साहजिकच हा ॲरो जर कधी असेल असा, तर अशा साईडचाच एक ॲरो लागेल. हे दोन्ही ॲरोचे चेंज डायरेक्शन आहे, या ॲरोचे डायरेक्शन चेंज आहे. एकमेव 2 नंबरचं उत्तर आलं. किती सोपी प्रश्न होता हा. ठीक आहे, आपण मराठी पाहूया आता. आपल्या बॅचमधून दरवर्षी शेकडो पोरं सिलेक्ट होतात, तुम्ही आपल्या यूट्यूबला वगैरे चेक करू शकता. खालीलपैकी अचूक वाक्य तुम्हाला सांगायचं आहे. आता प्रेम असते आईचे साखरे सागरा, तर ह्या प्रश्नाची तुम्हाला इतकं सांगा, ग्रामॅटिकली वाक्य तुम्हाला व्यवस्थित वाटवलं का? आईचे प्रेम सागरासारखे असते, 2 नंबरचं वाक्य दिलेलं आहे, हे वाक्य बरोबर होऊ शकते. सागरासारखे असते प्रेम आईचे, मी काय म्हणतो, वाक्याची रचना व्याकरण दृष्ट्या पाहिजे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट तुम्ही इंग्लिशमध्ये ऐकताना तसंच असते आपलं, कर्ता, कर्म आणि क्रियापद. ठीक आहे, असते प्रेम आईचे सागरासारखे, हे सुद्धा वाक्यरचना नीट नाही, त्यामुळे इथं तुम्हाला 2 मार्क भेटलेले आहेत. पुढचा प्रश्न, खालील वाक्य प्रचारवर त्याचे अर्थ आहेत व चुकीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. गळ घालणे, पेचात पडणे, म्हणजे काय? चुकीचा. ओके, खो घालणे, अडथळा निर्माण करणे, चेहरा पडणे, निराश होणे, खळा टाकून पाहणे, अंदाज घेणे, हे बरोबर आहे. खळा टाकून पाहणे, अंदाज घेणे बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर चेहरा पडणे, चेहरा कोण पडला रे बा तुझा चेहरा, म्हणजे निराश झाला का तू. खो घालणे म्हणजे काय? अडथळा निर्माण करणे. गळ घालणे म्हणजे पेचात अडकवणे नाही म्हणत. गळ घालणे म्हणजे एखाद्याच्या घरी कधी गेलो नाही, जेव्हा आपण कधी नाही म्हटलं जेवासाठी त्याला, नाही जेवण करून जास तुम्ही, आज बायकोनं स्वयंपाक केला, बायको त्याला धुती, आपण घरी आल्यानंतर का कायले डोक्याला ताप नाही मंजूर आला, तर मला कायले वेळेवर पोळ्या टाकायला होतं, याची कुठेही आहे रात्री, याला भांडेच घासायला होते. आता पुढे, जसा वस्तूंचा संच तसाच तारकांचा काय. आता लक्षात ठेवा माझे मित्रांनो, गाई ढोरांचा असतो कळप. ठीक आहे, गाई ढोरांचा काय असतो? कळप असतो. वेलीचा कुंज असतो, वेलीचा कुंज असतो. ठीक आहे, त्यानंतर ढीग असतो, म्हणजे धान्याची रात, जशी भरपूर साऱ्या गोष्टी जिथं एकत्र केलं त्याला ढीग सुद्धा म्हणतो ना आपण. तर याचं उत्तर होईल, जसा वस्तूंचा संच तसा तारकांचा पुंज. ठीक आहे,
तसा तारकांचा काय होईल माझ्या मित्रांनो, तसा तारकांचा पुंज होणार आहे. ठीक आहे, पुढे चालू काय. आता याच्यानंतर हरीशचा आजकाल खिसा गरम असतो. गरम असतो म्हणजे काय, आपल्या खिसा यावेळेस गरम असतो. मोठमोठ्या गोष्टी 5 रुपयाला चहा पसंत नाही, 10 रुपयाला पाहिजे. ओके, 500 रुपयाचं पुस्तक पाहिजे, 300 रुपयाला पुस्तक पाहिजे, कारण त्यात जास्त माहिती आहे म्हणते. ओके, ज्यावेळेस खिसा गरम असतो त्यावेळेस म्हणजेच काय, खिसा मोठा असणे नाही, खिशाला आग लागणे नाही, पैसा मिळत असतो. खिसा गरम आहे म्हणजे काय, गडी पैशावाला आहे. समाजाची सेवा करणाऱ्याला काय म्हणतो आपण, समाजसेवक. आणि या समाजाच्या विरोधात काम करतो त्याला समाजकंटक म्हणतो. ओके, सैन्याचं नेतृत्व करणाऱ्याला सेनापती म्हणतो. आणि हे पुढारी राजकीय लोक. निळा सावळा झरा वाहत आहे, विशेषण सांगा. आता झरा एक प्रकारचं नाम आहे. ठीक आहे, वाहत आहे हे धातू साधित आहे, हे क्रियापद आहे. निळा सावळा काय, एक प्रकारचं विशेषण आहे. यानंतर कधी तुपाशी तर कधी उपाशी, या म्हणीचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. म्हणजेच काय, कधी तूप खायचे तर कधी उपाशी राहायचे बिलकुल नाही. तूप खाऊन संसार करायचा बिलकुल नाही. सांसारिक परिस्थिती नेहमी सारखी राहते नाही. कधी तुपाशी तर कधी उपाशी म्हणतात ना, मग सांसारिक परिस्थिती जी आहे ना नेहमीच सारखी राहत नाही, नेहमीच सारखी ती राहत नाही. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच काय असतो माझ्या मित्रांनो, क्रियापदाबद्दल म्हणते बरं. तर विशेषण काय, कडू आंबट गोड ते विशेषण झाले. अव्यय म्हणजेच काय, म्हणजे ज्यात बदल होऊ शकत नाही ते. आता नाम म्हणजेच काय, सृष्टीतील कुठल्याही घटकासाठी तो संबंध, म्हणजे खेळाडू आहे, मुलगा आहे, राम आहे, नाम झाले. क्रिया विशेषण म्हणजेच काय, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणं. म्हणजे आता मी म्हटलं राम हळू चालतो, राम हळू चालतो, क्रिया चालण्याची आहे, क्रिया चालण्याची आहे, पण कसा चालतो तो, हळू चालतो. मग हे झालं क्रिया विशेषण. हे काय झालं, हे क्रिया विशेषण झालेलं आहे. पुढे चालूया आपण. कोणता शब्द प्रमाणलेखानुसार लिहिलेला आहे, टवटवीत, आपुलकी, सार्वजनिक की पिस्त. आता कोणता शब्द, म्हणजे हे तुम्हाला इंग्लिशमध्ये एक करेक्ट स्पेलिंग आणि मराठीमध्ये शुद्ध लेखन त्याच भाषेत हा शब्द विचारते बरं का. ठीक आहे, तर हा टवटवीत अचूक शब्द आहे, टवटवीत अचूक शब्द आहे. आपुलकी शब्द हा असा पाहिजे होता. सार्वजनिक जो शब्द आहे ना असा पाहिजे, हा रस्व पाहिजे. आणि पिस्त शब्द असा पाहिजे होता. पिस्त नाही ते शिस्त असायला पाहिजे ते, शिस्त हा असा शुद्ध शब्द होईल. पुढचा प्रश्न, पुढे पूर्वी, पूर्वी, पुढे, आधी, नंतर हे कोणत्या प्रकारचे. आता मला सांगा, मी तुला नंतर भेटेल, आपण आधी भेटलो होतो, पुढे तू काय करणार आहे याच्यानंतर. क्लास लाईव्ह आहे का माझा. ठीक आहे, कॅमेरा बंद पडला होता, काही हरकत नाही. पूर्वी एक प्रकारचा काय उराला, पूर्वी म्हणजे पूर्वी आम्ही लहानपणी काय मामाच्या गावाला जात आणि टवाळक्या करत उन्हाळ्याच्या सुट्ट्यात. पूर्वी एक प्रकारचं काय उरालो, काळाचा बोध करून राहिलो. तुलनावाचक म्हणजे काय, सचिन पेक्षा, अरे रे कॅमेरा का बंद पडतोय. हा, तुलनावाचक म्हणजे काय, सचिन पेक्षा विराट वेगवान धावा करतो, सचिन पेक्षा विराट वेगवान धावा करतो. करणवाचक काय, करणला संग्रह साधनवाचक सुद्धा म्हणतात. त्याने चाकूने आंबा कापला, संग्रहवाचक त्याचे सुद्धा वेगळे उदाहरणं आहेत. म्हणजेच हे पूर्वी आधी जिथं काळाचा बोध होतो त्याला कालवाचक असे म्हणतात. ठीक आहे, डौल या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही नाही नाही. आता रुबाब आहे, येट आहे, दिमागी आहे, तोष. तोष हा शब्दाचा समान, ओके, त्याचा समानार्थी शब्द होणार नाही. पुढचा प्रश्न आपण पाहूया. कोरोना रोखण्याच्या विचारावर सर्वांची एकमत झाले. अधोरेखित शब्द आहे, विचारावर सर्वांचे एकमत. ठीक आहे, अधोरेखित शब्द असला पाहिजे, एकमत. याचा म्हणते अपोजिट शब्द सांगा, म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगा. आता अपोजिट एक म्हणजे एकमत, तर त्याचं काय होईल, बहुमत की दुमत. तर त्याचं दुमत नाही होईल का, एकमत दुमत. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, पार्थ काळा डॅश डॅश आहे, रिकाम्या जागेत अचूक जोडीने येणारा शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आता पार्थ काळा लाल आहे, तपकिरी आहे, सावळा आहे की जांभळा आहे. आता पार्थ कसा आहे रे बाबा, पार्थ, तर पार्थ कसा आहे, हे पार्थ सावळा आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव आहे त्याला आपण काय म्हणतो, सावळा म्हणतो ना, सॉरी पार्थ काय म्हणतो, सावळा म्हणतो ना आपण त्याला. त्याला जांभळा म्हणतो का व्यक्तीले,
नाही. तर व्यक्तीला जांभळा आपण म्हणत नसतो, आपण तपकिरी म्हणत नाही, लालही म्हणत नाही. हा भलेही तो जास्त गोरा असेल, लहान असेल, बाळ उन्हात नेल्यानंतर लाल पडत असेल, ते वेगळं आहे. ॲक्च्युअलमध्ये त्याचा कलर कसा आहे, सावळा आहे. किती सोपी आहे मराठी व्याकरण. पुढे चालूया आपण. खालील व्याकरण नियमानुसार कोणता शब्द योग्य आहे. दृष्टांत, 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 दृष्टांत हे तर शब्द पहिले चुकला, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, इथं काही पूर्णविराम नाही, हाही चुकलेला आहे. आता दृष्टांत हा दू दिला, इथं इथं पहा ह्या उकार दिलेला आहे. काय होईल या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन नंबर 4 व्हायला पाहिजे, कारण की इथं हे अशा प्रकारची विलांटी दिलेली आहे, ते होणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहूया माझ्या मित्रांनो. अबब केवढी आग ही वाक्याचा प्रकार तुम्हाला सांगा. अबब जे आहे ना, हे एक प्रकारचं काय आहे म्हणते. तर अबब हे उद्गारार्थी आहे. अबब काय आहे, उद्गारार्थी आहे. पुढचा प्रश्न माझ्या मित्रांनो. पहिले ॲग्लो मराठा युद्ध सुरतच्या तहाने सुरू झाले आणि टिंबटिंबच्या तहाने संपले. पहिले ॲग्लो मराठा युद्ध कोणत्या, तर लक्षात ठेवा सालबाईचा तह 1802 झाला होता. या तहानं मराठ्यांनी काय केली होती, तैनाती फौज स्वीकारली होती. आणि तैनाती फौज हे माझ्या मित्रांनो कोणाची होती, लॉर्ड वेलस्ली जी होती. 1798 साली तैनाती फौज भारतात आली होती. सर्वात प्रथम निजामानं घेतली होती. 1802 साली सालबाईचा तह करून मराठ्यांनी घेतली होती. पण या प्रश्नाचं उत्तर हे 2 नंबरचं नाही आहे, त्याचं आहे पहिले ॲग्लो मराठा युद्ध सुरतच्या तहानं संपलं आणि सुरू झाले, सुरतच्या तहाने सुरू झाले आणि कोणत्या तहानं संपलं, अशा प्रकारचं आपल्याला सांगायचं आहे. तर काय होईल या प्रश्नाचं उत्तर. साताऱ्याचा तह का नागपूरचा तह. साताऱ्याचा तह की नागपूरचा तह आपल्याला सांगायचं आहे. तर कोणता आहे माझ्या मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सालबाईच आहे रे. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सालबाई. हा जीकेचा प्रश्न चालू झाले. झारिया कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. पहा जीकेचे प्रश्न कसे विचारले होते शिपला. झारिया कोळसा कोणत्या राज्यात आहे, तर झारखंडमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे झारखंड सर्वात जास्त कोळशासाठी आहे. यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना 6 वर्षाच्या किंवा वयाचे 65 वर्षापर्यंत पदावर राहण्याची अनुमती आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात लिंगराज मंदिर आहे. ठीक आहे, लिंगराज मंदिर तुम्हाला माहिती आहे ओडिशा राज्यामध्ये. कुठे आहे माझ्या मित्रांनो, लिंगराज मंदिर हे ओडिशा राज्यामध्ये आहे. आणि ओडिशा राज्यामध्ये काय, हे भारताच्या पूर्व भागात येईल की दक्षिण भागात येईल. तर लक्षात ठेवा उत्तर भागात येत नाही, पश्चिम भागात येतच नाही बिलकुल. आता दक्षिण भाग म्हणू शकतो, तर हे पूर्व भागात आहे. ओडिशा कुठे आहे, तर पूर्व भागाला आहे भारताच्या. भारतातील रोख संचिती प्रमाण ज्याला CRR म्हणतात. ठीक आहे, CRR कॅश रिझर्व्ह रेपो खालीलपैकी कशाद्वारे केल्या. तर तुम्हाला सांगा भारतात हे कॅश रिझर्व्ह रेपो हे भारतीय स्टेट बँकेचं काम नाही आहे. बँको का बँक आहे रिझर्व्ह बँक. ओके, इंटरनॅशनल पेमेंटरी फंडला काही गरज नाही भारतात याची. स्टॉक एक्सचेंज मार्केट बॉक्स ऑफ इंडिया याचं काही गरज नाही इथं. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. आता तुम्हाला माहिती आहे अहिल्यानगरमध्ये आहे आणि अकोले तालुक्यामध्ये आहे. कोणते, अकोले तालुक्यामध्ये आहे आणि हे 1646 मीटर इतकं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमानुसार मूलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्तेचा हक्क काढून टाकण्यात आला आहे. आता मालमत्तेचा हक्क कलम 300A मध्ये आता फक्त कायदेशीर हक्क ठेवण्यात आलेला आहे आणि ते घटना दुरुस्ती होती 1978 सालची 44वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, नरोरा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. नरोरा पहिली तर गोष्ट आहे ते आहे उत्तर प्रदेशमध्ये. नरोरा कुठे आहे माझ्या मित्रांनो, नरोरा उत्तर प्रदेशमध्ये आहे. आणि नरोरा जे उत्तर प्रदेशमध्ये आहे ते कोणत्या नदीच्या, झेलम येते का उत्तर प्रदेशमध्ये नदी, गंगा नदी येईल, तुंगभद्रा येईल, तुंगभद्रा तर दक्षिणमध्ये जाते, मग गंडक राहिली आणि गंगा राहिली. तर लक्षात ठेवा नरोरा उत्तर प्रदेशमध्ये जे आहे ते माझ्या मित्रांनो गंगा नदीच्या काठावर आहे ते. यानंतरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वर्षी पुणा, सातारा आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये परमहंस मंडळीची स्थापना करण्यात आली. आता परमहंस मंडळी म्हटलं तर या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे 1849. कोणतं, 1800. मुंबई हायच्या क्षेत्राला पूर्वी बॉम्बे हाय असे म्हटले जात असे, ते खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध होते. तर लक्षात ठेवा 1974 3 फेब्रुवारी 1974 रोजी हा मुंबईपासून साधारणतः 100 मला तर वाटतं 184 का कितीतरी दूर किलोमीटर, 150 पेक्षा जास्त आहे. तर तिथं काय झालं, ONGCचा कारखानाच आहे. यानंतर महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारचे हवामान आहे.
तर महाराष्ट्रात मला इतकं सांगा, हवामान कोणतं आहे? महाराष्ट्रात उपध्रुवीय हवामान आहे, ध्रुवीय मान्सून हवामान आहे, विषुववृत्तीय मान्सून हवामान आहे की ध्रुवीय आहे? प्रश्नाचे ऑप्शन खूप आहेत बरं, कन्फ्यूज करणार होते. तर लक्षात ठेवा, हे मान्सून हवामान आहे 2 नंबरचा. त्यानंतर राजा राम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो सभेची स्थापना केली. ओके, 1828 साली. तर तिला नंतर कोणते नाव देण्यात आले? तिला नंतर कोणते नाव देण्यात आले? ब्राह्मो संस्था, ब्राह्मो समूह, ब्राह्मो समाज की ब्राह्मो संघटन? तर लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, त्याला जे नाव देण्यात आलेलं आहे त्यालाच तर ब्राह्मो समाज म्हणतो ना आपण. 1828 ला राजाराम मोहन राव यांनी केलेली होती. खालीलपैकी कोणता पूर्वांचल टेकडीचा भाग आहे? पूर्वांचल टेकडीचा कोणता भाग आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर पूर्वांचल टेकडीचं काय? मिशामी टेकड्या. ठीक आहे, काराकोरम, झास्कर, माळवा पठार हे तर काही नाही आहे. यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात येतात? पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे तो पेंच व्याघ्र प्रकल्प माझ्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि नागपूर आणि MP मध्ये हा पसरलेला आहे. यानंतर 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? लक्षात ठेवा, भारताचं लिंग गुणोत्तर महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त आहे. 943 हे भारताचं झालं आणि महाराष्ट्राचं म्हटलं तर तुम्हाला 929 या प्रश्नाचं उत्तर होईल. जनगणनेवरती प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. तर हे आपण घेतलेले आज आपण 15 मराठीचे, 15 GKचे, 15 आपण बुद्धिमत्तेचे 45 प्रश्न सॉल्व्ह केले. मी इंग्रजी विश्लेषण करू शकत नाही. ओके, त्याच्यापेक्षा न केलेलं बरं. ओके, तर मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला, आज आपण 45 प्रश्न 8 ऑगस्ट 2023 रोजी घेतले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि बॅचच्या संदर्भात नक्की तुम्ही मला माहिती करू शकता. कारण की या बॅचमध्ये आपल्याला माझ्या मित्रांनो माझ्यातर्फे बुद्धिमत्ता हा सुरुवातीला विषय शिकवण्यात येईल, बुद्धिमत्ता प्लस मॅथ्स रिझनिंग, जेणेकरून तुम्ही इथून TCS IBPSच्या कोणत्याही परीक्षेला गेला तर तुम्हाला डबल कुठंच बॅच जॉईन करावं लागणार नाही. इतक्यापर्यंत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि इथं सुद्धा आउट ऑफ मार्काचा प्रयत्न आपला असणार आहे. माझा नंबर तुम्हाला जे दिला होता मी स्क्रीनवरती परत एकदा नंबर देण्याचा प्रयत्न करेल माझ्या मित्रांनो. जसं की तुम्ही नंबर पाहू शकता. ओके, तर या नंबरवरती तुम्ही काय मला कॉल करू शकता. कॉल केल्यापेक्षा फक्त मेसेज करा आणि बॅचच्या संदर्भात, किंवा तुम्हाला एवढे होत नसेल तर डायरेक्टली तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा यसची मेसेज म्हणून की सर बॅच आणा. आपण बॅचच्या संदर्भात प्लॅनिंगमध्ये आहे. तुमचा सपोर्ट असला तर नक्कीच लवकरात आपण बॅच सुरुवात करू लाईव्ह वाली. ओके, चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र, स्वस्त राहा, मस्त राहा आणि अभ्यास करा.